रवी राणा. अध्यक्ष महोदय, विधायक क्रमांक 94, खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय हे विधायक जे आहे अत्यंत पारदर्शकपणे आणि स्वच्छ भावनेने आणल्यासारखं दिसत आहे. अध्यक्ष महोदय, यामध्ये आपण पाहिलं या विधायकामध्ये ज्या स्लम भागात राहणारे लोक आहे, जे शहरी भागामध्ये नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या परिसरामध्ये अनेक वर्षामध्ये जे तुकडे पाडून विशिष्ट काही लोकांनी जे तुकडे विकलेले आहे आणि त्या विकल्यामुळं त्यांच्या अनेक तुकड्यांच्या नोटरी झालेल्या आहे, म्हणजे नोटरी करून त्यांनी विकलेले आहे. तो नोटरी असल्यामुळं त्याचा फेरफार होत नाही. फेरफार झाल्यामुळं त्याच्यामध्ये येणे होत नाही, कुठली प्रोसेस आपण करू शकत नाही. म्हणून या नोटरीवर सुद्धा या कायद्यामध्ये कडक तरतूद केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी त्या तुकड्यावर तुकडाबंदी कायद्याच्या आधारावर ज्या ठिकाणी असे तुकडे आहे, ज्या तुकड्यामध्ये खऱ्या अर्थानं प्राधिकरणांच्या सगळ्या एनओस्या, जसं महसूल मंत्री साहेबांनी सांगितलं की रहिवासी क्षेत्रामध्ये असलं तरच प्राधिकरणाच्या सगळ्या एनओस्या घेऊनच त्याच्यामध्ये त्या तुकड्याबंदी कायद्याचा वापर केला जाईल. नाही तर अन्यथा ग्रीन झोन आहे, कुठे डीपी आहे, कुठल्या प्रकारचं रिझर्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये जर तुकडे आहे आणि त्या तुकड्याला तुकडाबंदी कायद्यामध्ये समावेश केला तर याच्यामध्ये विशिष्ट काही लोकांचा फायदा होईल. पण याच्यामध्ये मला असं वाटते की ज्या उद्देशाने, ज्या भावनेने हा कायदा बनवलेला आहे, या कायद्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या लोकांना आज गरज आहे, ज्या लोकांचे फेरफार अटकलेले आहे, ज्याचा मालकी हक्क नाही आहे, ज्यांना लोन मिळत नाही आहे, ज्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही आहे, या सगळ्या लोकांना तुकडाबंदी कायद्यामध्ये लाभ मिळेल. म्हणून भास्कर जाधव साहेबांनी जे सांगितलं त्यांचा पाहण्याचा चष्मा वेगळा आहे, पण बावनकुळे साहेबांचा पाहण्याचा चष्मा वेगळा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असते, पण या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी स्वच्छ भावनेने हा कायदा सभागृहामध्ये मांडलेला आहे आणि मला असं वाटते सर्वसामान्य जनतेला फायदा होणार आहे, सर्वसामान्य जनतेला याच्यात न्याय मिळणार आहे आणि विशिष्ट काही भागामध्ये अशा प्रकारचे अनेक अनधिकृत लेआउट जे झालेले आहे त्याच्यावर सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे विशिष्ट भागामध्ये. पण ज्या ठिकाणी निष्पक्षपणे ज्या लोकांनी चांगल्या भावनेने आपल्या स्वतःचं घर झालं पाहिजे, स्वतःचा प्लॉट झाला पाहिजे, स्वतःतलं स्वप्नाचं एक चांगलं काहीतरी प्रॉपर्टी झाली पाहिजे, अशा उद्देशाने ज्यांनी त्या ठिकाणी तुकड्या पाळून ज्या लोकांनी ते प्लॉट घेतलेले आहे त्यांना या कायद्याचा निश्चित फायदा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त संजीव कुटेने जे सांगितलं अध्यक्षमध्ये, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक लोकांनी असे तुकडे पाळून लेआउट टाकले, पण आज मोठमोठे डीपी रोड जेव्हा तिथून गेले तर त्या जमिनीचे मालक अजूनही तेच आहे आणि जेव्हा मोठमोठे रोड जातात, शासनाचे प्रकल्प येतात, तर जे तुकड्या विकलेले लोक जे आहे त्या लोकांना त्याचा रेडिएक्टरप्रमाणे जो काही महसुली लाभ मिळते तो मिळत नाही, तो ओरिजिनल मालकाला मिळते. म्हणून याच्यावरही मला वाटते चांगल्या प्रकारे तरतूद केली पाहिजे की ज्या लोकांनी हे लेआउट टाकलेले आहे, ज्यांनी तुकडे बनवून विकलेले आहे, ते जे लाभार्थी ते राहतात त्याचं संरक्षण करून त्या लोकांना त्या शासनाच्या गेलेल्या जमिनीतून जो महसूल मिळते त्या लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. हे सुद्धा या कायद्यामध्ये तरतूद केली पाहिजे आणि मी या कायद्याचं समर्थन करीन. बावनकुळे साहेबांनी स्वच्छ भावनेने हा कायदा बनवलेला आहे, त्याचं जाहीरपणे माझं समर्थन आहे.